गुड मॉर्निंग फ्रेंड. काल मी तुम्हाला होमवर्कसाठी एक प्रॉब्लेम दिला होता. प्रॉब्लेम थोडा किचकट आहे, त्याच्यामुळे मी तो समजून सांगतो तुम्हाला. हा प्रॉब्लेम आहे, ए पेंडुलम कन्सिस्टिंग ऑफ ए लाइट स्ट्रिंग ऑफ लेंथ 2 सेंटीमीटर अँड ए बॉब ऑफ मास 100 ग्राम. एक लाईट स्ट्रिंग आहे, ठीक आहे. पेंडुलममध्ये एक लाईट स्ट्रिंग आहे जिची लेंथ त्यांनी 20 सेंटीमीटर दिलेली आहे आणि बॉब जे आहे, बॉबचं मास त्यांनी 100 ग्राम दिलेले आहे. इज सेट ऑफ ॲज कोनायकल पेंडुलम, म्हणजे सिंपल पेंडुलम होतं ते, ठीक आहे. ते सिंपल पेंडुलम झालं आणि नंतर त्याला कशामध्ये सेटअप केलेलं आहे, कोनायकल पेंडुलममध्ये. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जर समजा आपण त्याला असं धरलं आणि फिरवलं तर जर समजा त्या स्ट्रिंगनं कोन आणि त्या बॉबनं हॉरिझॉन्टल सर्कल जर तयार केलं तर आपण त्या पूर्ण सिस्टीमला काय म्हणतो, कोनायकल पेंडुलम म्हणतो, ठीक आहे. इट्स बॉब रिव्हॉल्व्स ॲट 75 RPM. त्या बॉबची रिव्हॉल्व होण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी सांगितलेली आहे 75 RPM. कॅल्क्युलेट द कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉब. आपल्याला कायनेटिक एनर्जी त्यांनी विचारलेलं आहे आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस सिंपल पेंडुलममधून तो कोनायकल पेंडुलममध्ये सेटअप होतो, म्हणजे त्यावेळेस इन्क्रीज झालेली जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काढायला सांगितली. इन्क्रीज झालेली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, ठीक आहे. तर पहा, आपण अगोदर सर्वात अगोदर काय करूया, डाटा लिहून घेऊया, ठीक आहे. पहा काय दिलं की त्यांनी लेंथ दिलेली, गिव्हन डेटा एल दिले 20 सेंटीमीटर, ठीक आहे. तुम्ही 20 × 10⁻² मीटर म्हणजे 0.2 बरोबर आहे मीटर, ठीक आहे. लेंथ झालं, नंतर मास दिलेले 100 ग्राम, 100 × 10⁻³ किलोग्राम म्हणजे 0.1 किलोग्राम मास, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे फ्रिक्वेन्सी एन = 75 RPM, बरोबर आहे 75. आता रिव्हॉल्यूशन पर मिनिट आहे, आपण त्याला रिव्हॉल्यूशन पर सेकंदमध्ये कन्वर्ट करूया. कसं करायचं मी याच्या अगोदर सांगितलं होतं, ठीक आहे. आता गुणिले 15 भाग होतो, तर 15 × 5 = 75, 15 × 4 = 60, ठीक आहे. हे झालं एन. त्याला जर तुम्हाला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल फ्रॅक्शनमध्ये तर 0. सध्या राहते असंच हर्ट्समध्ये, आपण नंतर पाहूया त्याचं जर कन्वर्ट करत असेल तर. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे π² = 10 दिलेलं आहे. काढायचं काय सांगितलं आहे, कायनेटिक एनर्जी काढायला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी काढायला सांगितली, ठीक आहे. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. काय कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी = ½ mv². आता इथं एम आहे पण v² चा प्रॉब्लेम बघा, ठीक आहे. आता पहा इथं मी फिगर काढतो बघा. ओके. आता पहा, याला आपण सेमी व्हर्टिकल अँगल म्हणतो. हे एल आहे, ठीक आहे. हे एल ची हाईट म्हणू शकतो आपण याला, किंवा आपल्याला जर समजा की आर जे आहे, आर जर करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की आपण L sin θ
कॉम्पोनंट यूज करून लिहू शकतो. हे जे आहे एल कॉस थिटा हाईट. ओके. आता ज्या वेळेस कोनायकल पेंडुलम असा फिरतो बघा, तर ही जी स्पीड आहे व्ही, इथं क्लिअरमध्ये दाखवलेली, तर व्ही आपल्याला माहिती आहे. जसं की आपल्याला व्हीचा फॉर्म्युला आपण अँगल ऑफ बँकिंगसाठी आपण यूज केलेला आहे. ठीक आहे. तर इथं पहा आपल्याला व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा हा फॉर्म्युला यूज करतो. ठीक आहे. आपण असं लिहिला होता फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. जर लिहिला नसेल तर लिहून घ्या फॉर्म्युला व्ही स्क्वेअर, त्याच्यामध्ये कोनायकल पेंडुलममध्ये व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा. आता पहा इथं प्रॉब्लेम असा आहे की आर आपल्याला माहीत नाही, जी आहे माहिती आणि थिटा माहीत नाही. म्हणजे इथं सुद्धा खूप मोठ्या अननोन क्वांटिटी झालेल्या आहेत. ठीक आहे. आता आपल्याला व्ही स्क्वेअर तर काढायचंच आहे, मग आपण थिटा निघतं का बघायचं आपण. ठीक आहे. आपल्याकडे एन आहे आणि कोनायकल पेंडुलमच्या बाबतीत आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. कुठला? टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा डिवायडेड बाय झी. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला थिटा काढता येईल. कारण आता इथं टी जरी अननोन असलं तरी आपल्याला एन दिलेला आहे, त्याचा रेसिप्रोकल जर एखादा टी भेटून जाईल आपल्याला. हे कॉन्स्टंट आहे, एल माहिती आहे, जी माहिती आहे. म्हणजे फक्त इथं एकच अननोन क्वांटिटी म्हणजे थिटा. बरोबर आहे. म्हणजे थिटा आपल्याला काढता येईल ह्या फॉर्म्युल्यावरून. आणि थिटा जर काढता आलं तर आपल्याला हे काढता येईल व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा. ठीक आहे. कारण आर जे आहे, आर काय इथं एल साइन थिटा. एल माहिती आहे, थिटा जर माहिती असेल तर आपल्याला आर काढता येईल. ओके. तर पहा टी इज इक्वल टू किंवा अगोदर आपण पिरियड काढून घेऊया. टी इज इक्वल टू 1 बाय एन 1 डिवाइडेड बाय 5 बाय 4 छेदात छेद अंशामध्ये 4 बाय 5 इज इक्वल टू 0.8 सेकंद. हे आलं पिरियड भेटला आपल्याला. ठीक आहे. आता पहा पिरियड ऑफ कोनायकल पेंडुलम. ओके. आता टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा डिवायडेड बाय झी. जर स्क्वेअरिंग जर केलं तर टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर इंटू एल कॉस थिटा डिवायडेड बाय झी. ठीक आहे. एल कॉस थिटा डिवायडेड बाय, आता हे जर इकडे तर जी टी स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर. ओके. आता एल कॉस थिटा तुम्हाला माहिती आहे हेच आहे, त्याला आपण एक सुद्धा म्हणू शकतो. therefore h is equal to l cos theta is equal to g ची व्हॅल्यू 10 आहे, t ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 0.8 होल स्क्वेअर डिवायडेड बाय 4 into 10, कारण पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 दिलेली त्यांनी. तर पहा l cos theta is equal to हे 10 कॅन्सल होईल, त्याचं 0.64 डिवायडेड बाय 4. ओके. 0. आता 4 1 4 इथं 2 राहतात, 4 5 20 4 7 24. ओके. 6 म्हणजे रियल cos थीटा आलं. cos थीटा इज इक्वल टू 0.16 म्हणूया, आणि थीटा इज इक्वल टू cos इनवर्स 0.16. ठीक आहे. cos इनवर्सची व्हॅल्यू काय दिलेली नाही, पण मेजॉरिटी टाइप तुम्हाला दिलेली असते. आपण लॉग टेबल मध्ये पाहून घेऊया. ओके.
नॅचरल कोसाइन 0.16 शोधून काढायचं आपल्याला. ओके, नॅचरल कोसाइन 80 डिग्री 48 मिनिट. ओके, एक मिनिट. पाय तर थोड़ा करेक्शन आहे. cos थीटा डिवाइडेड बाय L. ओके, हाँ, cos थीटा डिवाइडेड बाय L हे L इकडे आहे नंतर डिवाइड होत जाईल. 0.16 डिवाइडेड बाय L ची व्हॅल्यू किती आहे 0.2. ओके, म्हणजे 1.6 डिवाइडेड बाय 2 म्हणजे cos थीटा इज इक्वल टू 0.8 म्हणजे थीटा इज इक्वल टू cos इनवर्स 0.8. ठीक आहे, आता पाहूया आपण 0.8 0.8 पाहायचं आपल्याला. ओके, थ्री 51. ओके, 51 36 डिग्री 51 मिनिट. ओके, हे आला आपण थीटा आलेला आहे बघा. आता आपल्याला काय करायचंय v स्क्वेअर काढायचं म्हणजे कायनेटिक एनर्जी आपल्याला काढता येईल. ओके, तर बघा आता इकडला भाग मी ओढून टाकतोय. तुम्हाला हे समजलेलं असेल, तुम्ही वॉच करून व्यवस्थित ते लिहून घेतलं पाहिजे. तो आता आपल्याला v स्क्वेअर काढायचं आहे. v स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थीटा. आर किती आहे तुम्हाला माहिती आहे, तर आर हे एल साइन थीटा. फिगर मध्ये पाहिजे व्यवस्थित. एल साइन थीटा इंटू जी इंटू टॅन थीटा. एल किती आहे 0.2 इंटू साइन 36 डिग्री 51 मिनिट इंटू 10 इंटू टैन 36 डिग्री 51 मिनिट. ठीक है, आता पहा 0.2 इंटू साइन 36 डिग्री 51 0.5997 इंटू 10 इंटू आता नॅचरल टँजेंट 36 डिग्री 51 0.7495
ओके, आता पहा 2 ने याला मल्टिप्लाय करूया. 2 14, 4 1, 92 18, 19, 4 1, 92 18, 4 1, 19, 2 10, 11, 4 3 5, 1 2 3 4 5, 0 पॉइंट. ओके. त्याच्यानंतर याला जर याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल 7.495. ओके. आता पहा नंबर लॉग 0.1199. ठीक आहे. त्याच्यानंतर 7.495 कॅरेक्टरिस्टिक बार 1, कॅरेक्टरिस्टिक 0. नंबर लॉग यूज करून तुम्ही कॅल्क्युलेशन करायचे. 11चा 99 मध्ये 9 मध्ये 0 755 आणि पुन्हा 9 मध्ये 34 हे 9 8 7 0 म्हणजे 0 7 8 9 आणि 74 9 आणि 5 मध्ये 74 9 आणि 5 मध्ये 3 आहे 48 87 48 87 48 त्याची बेरीज करायची 9 8 17 4 1 12 13 4 1 14 15 4 1 9 12 अँटीलॉग 95चा 3 मध्ये आणि 7 मध्ये 3 आणि 7 7चा 15 8 9 8 9 8 9. ओके. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक ॲड केलं तर 0.8989 येते. ओके. आता काय करायचं तुम्हाला हे आलं v स्क्वेअर 0.8989. आता ते राऊंड अप करून इथं 0.9 आणलेले. ठीक आहे. पण आपलं जे आलेलं आहे परीक्षेमध्ये तेच तुम्ही काय केलं पाहिजे यूज केलं पाहिजे. ठीक आहे. आता v स्क्वेअर आले. आपण आता फॉर्म्युला यूज करून कायनेटिक एनर्जी काढूया. फॉर्म्युला काय आपलं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर 0.1 आहे आणि v स्क्वेअर काय 0.8989. ठीक आहे. v स्क्वेअर येते. आता याला जर मल्टिप्लाय केलं तर 0.08989 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 0.04. त्यानंतर 8. ओके. एक राहील. त्यानंतर 18. ओके. आणि 8
ठीक आहे, हे जूल कायनेटिक एनर्जी. ओके, आता आपल्या आन्सरमध्ये आणि पुस्तकामध्ये जे आन्सर दिले त्याच्यामध्ये डिजिटमध्ये फरक येऊ शकतो बघा, कारण आपण प्युअरली लॉग टेबलचे कॅल्क्युलेशन आपण यूज केले. आता हे कायनेटिक एनर्जी आहे. आता आपल्याला इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी करायची, म्हणजे डेल्टा पीई काढायचं आपल्याला. ठीक आहे, पहा आता तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. तुम्हाला माहिती आहे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh आहे. mgh. ठीक आहे, म्हणजे प्युअरली पोटेन्शियल एनर्जी हाईटवर डिपेंड. आता ज्या वेळेस सिंपल पेंडुलम होतं बघा, म्हणजे कोनायकल पेंडुलम सेट होणे अगोदर, तर याची लाईन किती होती? ते व्हर्टिकल असल्यामुळे लाईन ही जास्तीची होती, बरोबर. लाईन ती जास्ती जरी असली तर हाईट कशी होती? म्हणजे सरफेस ऑफ आर्क पासून हाफ पॉइंट कसा होता? कमी उंचीवर होता. पण ज्या वेळेस तो कोनायकल पेंडुलम मध्ये सेट होईल त्यावेळेस तो असा राहील, बरोबर आहे. म्हणजे ही हाईट जी आहे, हाईट काय झाली? वाढली. म्हणजे सरफेस ऑफ आर्क पासून हाईट वाढलेली. हाईट वाढली म्हणजे काय झालं? पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज झाली. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी कशावर डिपेंड आहे? एच वरती डिपेंड आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? mg. आणि इन्क्रीज कशामुळे झाली पोटेन्शियल एनर्जी? कारण लेंथ एल हे काय पण मायनस होईल, हाईट म्हणून मायनस होईल. आता तुम्हाला माहिती आहे हाईट काय आहे? इथे सांगितलं तुम्हाला हाईट काय आहे तर एल कॉस थिटा, बरोबर आहे. एल तुम्हाला माहिती आहे mg हे एल आणि ते एल कॉस थिटा. ठीक आहे, mg एल किती आहे? 0.2 आणि आपण एच ऑलरेडी काढलं होतं बघा. एल कॉस थिटा एका ठिकाणी आपण एच लिहिलं होतं, ते आपण मोडलंय आपण 0.16. ठीक आहे, आता m आणि तिची व्हॅल्यू m किती आहे? 0.1 इंटू 10. म्हणजे पाहता हे किती झालं? 1 झालं मल्टिप्लाय केलं. म्हणजे 0.2 मायनस 0.16. पाहिजे कॅल्क्युलेशन करतो. 0.2 मायनस 0.16 हे तर काय नाही, 0 असते. 10 मधून 6 गेलं 4 राहिले. आजच्या वापर दिले ते 0. ओके, म्हणजे 0.04 जूल एवढी पोटेन्शियल एनर्जी काय झाली? इन्क्रीज झाली. कशामुळे इन्क्रीज झाली? ती सिंपल पेंडुलम मधून ते कोनायकल पेंडुलम मध्ये सेटअप झाल्याच्या नंतर पोटेन्शियल एनर्जी 0.04 जूलला काय होईल? इन्क्रीज होईल. ठीक आहे, तुम्हाला हे सांगितलं मी काय होणार आहे. पोटेन्शियल एनर्जी कशामुळे इन्क्रीज झाली? पोटेन्शियल एनर्जी प्युअरली हाईटवर डिपेंड असते, बरोबर आहे. आता पहा, ज्यावेळेस सिंपल पेंडुलम होतं त्यावेळेस हाईट कमी होती. ज्यावेळेस ते सेटअप होईल कशामध्ये? कोनायकल पेंडुलम मध्ये, त्यावेळेस हाईट काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे जेवढ्या हाईटनं वाढले ते कोनायकल पेंडुलम मधून सिंपल पेंडुलम मधून कोनायकल पेंडुलम मध्ये कन्वर्ट होत असताना जी काय हाईट वाढली तेवढ्या हाईटसाठी काय होणार आहे? पोटेन्शियल एनर्जी वाढणार आहे. ती वाढलेली पोटेन्शियल एनर्जी एवढी होणार. ठीक आहे, तर प्रॉब्लेम थोडा किचकट आहे बघा, पण तुम्ही जर समजा व्यवस्थित लक्षपूर्वक त्याचे कॅल्क्युलेशन केले, समजून घेतलं तर आहे थोडा हिशोबात आहे. ओके, तर त्याची प्रॅक्टिस करा तुम्ही. याच्यानंतर जे होमवर्कला आहे प्रॉब्लेम, सध्या तरी जेवढे प्रॉब्लेम आहेत, जे काही 2-3 प्रॉब्लेम राहिलेले ते थोडे किचकटच आहेत, त्याच्यामुळं मी तुम्हाला ते सॉल्व्ह करून देईन. तिथं आपण स्टॉप करू.